तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला चिंध्या दिलेल्या असतात. म्हणजे त्याला एक युनिक ड्रेस तयार करायचा असतो. त्याचा त्यांनी पॅटर्नसुद्धा तयार केलेला असतो, ड्रॉ केलेला असतो. पण त्याला हरवण्यासाठी तिथल्या आयोजकांनी जे आता सौदामिनी देशमुख बरोबर हातमिळवणी केलेली आहे, त्यांनी अर्णवला फक्त चिंध्या दिलेल्या असतात आणि त्याच्यापासून अर्णवला एक युनिक ड्रेस तयार करायचा असतो आणि त्यांची थीम असते इंडो वेस्टर्न. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ट्रेडिशनल आणि त्याचबरोबर वेस्टर्न असा लूक तयार करून त्याला एक ड्रेस तयार करायचा आहे. आणि त्याला मिळालेलं काय असतं तर फक्त चिंध्या वापरून त्याला ड्रेस तयार करायचा आहे. पण प्रेक्षकांनो, अर्णव आता हार मानत नाही. अर्णवने त्या चिंध्यांपासून सुद्धा खूपच सुंदर आणि युनिक ड्रेस तयार केलेला असतो, जो परीक्षकांना खूपच जास्त आवडतो. तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्णवने चिंध्यांपासून युनिक असा इंडो वेस्टर्न ड्रेस तयार करत सौदामिनी देशमुखला तोंडावरती पाडत त्याने आता पुन्हा एकदा बाजी मारलेली असते. त्याने नंबर पटकावलेला असतो. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, अर्णवच्या आईचं मशीन सौदामिनी देशमुखने काही माणसं आणून पूर्णपणे आता खोलून ठेवलेलं असतं. सगळे पार्ट्स त्यांनी वेगवेगळे करून ठेवलेले असतात आणि लपवून ठेवलेले असतात. ही गोष्ट आता अर्णव ईश्वरीला समजते. ते आता स्टोरूममध्ये जातात आणि मशीनला शोधून काढतात. वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले पार्ट्स सगळे एकत्र आणतात आणि ती मशीन आता जॉईन करायची आणि त्याच मशीनवरती आपण कपडे शिवायचे असा अर्णवचा हट्ट असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एक काम करा, तुमच्या नावाची अनाऊन्समेंट सारखी होते, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा. हे मशीन आहे ना, आम्ही पुन्हा दुरुस्त करतो, आम्ही जॉईन करतो पूर्णपणे. आता एवढी मोठी मशीन जॉईन कशी करणार? त्यातल्या त्यात ईश्वरीला नॉलेज असतं, कारण तीसुद्धा मशीनवरती कपडे शिवत असते. पण आता संपूर्ण मशीन खोललेली आहे, ती कशी बसवायची ना, सगळे नट्स वगैरे कुठे कसे लावायचे. पण ईश्वरी काय करते, मोबाईलवरती व्हिडिओ सुरू करते आणि प्रत्येक पार्ट आहे ना त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये बघून त्या ठिकाणी तो पार्ट आता जॉईन करत असते. ईश्वरीला मदत करण्यासाठी अंजली, मामा, शिर्के आणि त्याचबरोबर आता आकाश आपलं हातातलं काम सोडून तो ईश्वरीची मदत करायला आलेला असतो. तो सुद्धा जातो आणि मदत करतो, कारण तो फॅशन डिझायनिंगमध्येच असल्यामुळे, त्याच कंपनीमध्ये असल्यामुळे त्याचा आणि मशीनचा खूप संबंध येत असतो. त्यामुळे त्याला सगळं काही जॉईंट वगैरे करता येत असतं. आता इथे आकाशने सगळं पेपर वगैरे कट करून घेतलेले असतात, कापड कट करून घेतलेलं असतं. त्याला फक्त शिवायचं असतं. तेव्हा तो शिवायचं बाकी ठेवतो, जाऊन आता मशीन फिट करायला लागतो. तेव्हा इथे सारखी आकाशच्या नावाची अनाऊन्समेंट होते की आकाश तुम्ही इकडे या. तेव्हा इथे नम्रता जाते आणि म्हणते की आकाश, अहो तुम्ही तुमचं काम सोडून इथे आलात, तिथे चला ना, सगळेजण तुमच्या नावाने बोलत आहेत आणि तसंही आपल्याला कुणाला तरी एकाला तरी जिंकावं लागणार आहे ना, मग हा राऊंड तुम्ही जिंका ना, चला तुम्ही. आकाशला ते मान्य नसतं. त्याला आपल्या भावाला सुद्धा पुढे आणायचं असतं. अशी माणसं खूपच जास्त रेअर असतात. पण आता आकाशने दाखवून दिलेलं असतं की युनिटी काय असते, कुटुंबाला सपोर्ट करणं काय असतं, आपल्याबरोबर आपल्या भावाने सुद्धा पुढे जावं काय असतं, हे आकाशने तिथे दाखवून दिलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश येतो आणि आपल्या कामाला खूपच पटापट सुरुवात करतो. तेव्हा अँकर म्हणत असतात की आकाश पाटील हे थोड्या वेळापुरतं बाहेर गेले होते, पण आल्यानंतर त्यांनी सगळ्यात जास्त स्पीड लावलेला आहे. आकाशसुद्धा खूप हुशार असल्यामुळे तो आपलं काम आता पटापट करत असतो. फायनली इथे मशीन आता दुरुस्त झालेली असते, सगळे पार्ट्स लागलेले असतात. त्यानंतर ती मशीन तिथे आणली जाते. तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते, सर घ्या पटापट घ्या, आईंची मशीन आम्ही नेट केलेली आहे. सौदामिनी देशमुखला खूप मोठा धक्का बसतो. सौदामिनी म्हणते, हे कसं शक्य आहे, एकूण एक पार्ट काढला होता तरीसुद्धा यांनी एवढ्या लवकर मशीन दुरुस्त केलीसुद्धा. एक काम करा आयोजक, काहीही करा तुम्ही आता, पण अर्णव जिंकला नाही पाहिजे, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा तो आयोजक काय करतो, म्हणतो की मशीन तुम्ही नीट करून आणली असेल, पण इन्स्पेक्शन करावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, करा पटापट इन्स्पेक्शन करा. तेव्हा तिथे बसलेले जजेस म्हणतात, अहो काय त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन करणार,
चालू करून बघा, फक्त व्यवस्थित चालू आहे ना, आणि त्यांना ते मशीन द्या, त्यांना कामाला सुरुवात करू द्या. आधीच त्यांची मशीन बिघडल्यामुळे त्यांना खूप वेळ खर्ची करावा लागलेला आहे. तेव्हा इथे आयोजकांचं जजेससमोर काही चालत नाही आणि त्यामुळे इन्स्पेक्शन हे पटापट केलं जातं आणि अर्णवला आता कपडे शिवायला सांगितले जातात. पण प्रेक्षकांनो, अर्णव जेव्हा आता बॉक्स उघडतो की त्याला कशा पद्धतीचं कापड मिळाले, तर त्याला फक्त चिंध्या मिळालेल्या असतात आणि चिंध्यापासून त्याला एक विंडो वेस्टर्न असा आता डिझाईन तयार करायचा असतो. तेव्हा इंडो वेस्टर्नसाठी तो म्हणतो की चिंध्या असू दे नाही तर काही असू दे, त्याच्या हाताची जादू असते. तो आता चिंध्यांपासून सुद्धा एक युनिक ड्रेस तयार करणार असतो आणि प्रेक्षकांनो तो करतो सुद्धा. सगळ्या चिंध्या एकत्र करून तो शिवायला सुरुवात करतो आणि त्याच्यापासून खूप सुंदर असा वेस्टर्न स्कर्ट आणि एक ट्रेडिशनल ब्लाऊज असा त्याला टच देतो आणि अशा पद्धतीने एक वेस्टर्न लूक देतो, ट्रेडिशनल लूक देतो. म्हणजे इथे स्कर्ट आणि वरती जो ब्लाऊज असतो तो खूपच सुंदर मराठमोळ्या पद्धतीने त्याने शिवलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सौदामिनी देशमुखने अर्णव ईश्वरीसमोर त्यांनी का 100 कोटी रुपये जिंकू नये यासाठी खूपच त्यांना अडचणी निर्माण केलेल्या असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या अडचणी निर्माण केल्या तरीसुद्धा त्यांनी प्रत्येक अडचणीला इथे पार करत ते लोक आता जिंकलेले असतात. आणि शेवटीला इथे आता इंडो वेस्टर्न ही थीम जी असते, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आता ड्रेसेस शिवलेले असतात आणि ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांच्यासमोर आता जे पुतळे तयार करून ठेवलेले असतात ना, त्याला ते घालायचे असतात आणि मग जजेस जे परीक्षक आहेत त्यांच्यासमोर ते ठेवण्यात आलेले असतात. अर्णवचा ड्रेस आता काही सेकंदाच्या आधीच तयार झालेला असतो. 1 2 3 बोलेपर्यंत त्याने आता डन केलेलं असतं. त्यानंतर ते कपडे त्या पुतळ्याला घालूनसुद्धा रेडी केलेले असतात आणि ते जजेस समोर ठेवलेले असतात. इतका वेळ होऊनसुद्धा, इतके प्रयत्न करूनसुद्धा सौदामिनी तोंडावरच पडते, कारण अर्णवचा ड्रेस सगळ्यात जास्त युनिक दिसत असतो, खूपच सुंदर दिसत असतो आणि तो ड्रेस सगळ्यांना फारच आवडलेला असतो. एक स्कर्ट, एक ट्रेडिशनल ब्लाऊज आणि त्याच्यावरती चिंध्यांनीच तयार केलेला इथे स्कर्टपासून तो खांद्यापर्यंत ब्लाऊज, अशा पद्धतीने त्याने तो तयार केलेला असतो आणि तो जजेसला इतका आवडतो की जजेस पूर्णपणे त्याला इम्प्रेस झालेले असतात. त्यांना खूपच जास्त आवडते ही आता अर्णवची कल्पना. ईश्वरी तर काय पूर्णपणे अर्णववरती फिदाच झालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णवने आपला मान सन्मान जपत सात्विक फॅशन वाचवण्यासाठी त्याने चिंध्यांपासून सुद्धा युनिक ड्रेस तयार करत इथे आता जिंकण्यासाठी बाजी मारलेली असते. इथे आता अर्णवनंतर आकाशचा सुद्धा ड्रेस खूप उत्तम तयार झालेला असतो. नम्रताला तर असं वाटतं की अर्णव जिंकूच नये, पण शेवटीला इथे आता जजेस जे असतात ना, ते निर्णय देणार असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता इतक्या कठीण प्रसंगातून कमी वेळेमध्ये सुद्धा अर्णवने ड्रेस खूप छान तयार केलेला असतो. परीक्षक आता सगळे ड्रेसेस बघत असतात, त्याच्यामध्ये युनिक ड्रेस तो सुद्धा चिंध्यांपासून तयार केलेला अर्णवचा असतो. त्यामुळे जजेस म्हणतात की सगळ्यात जास्त कठीण टास्क हा अर्णव राजशिर्केला देण्यात आलेला आहे. त्यामुळे मी आता जे मार्क देणार आहे ना, ते तुमच्या सगळ्यांच्या एफर्ट्सला देणारच आहे. पण इथे आता युनिक ज्याने केले ते म्हणजे अर्णवने, त्याला मी थोडे पॉईंट्स जास्त देणार आहे असं म्हणत सगळ्या जजेसनी आता अर्णवला जास्त पॉईंट्स दिलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव आता दुसरी बाजीसुद्धा मारलेली असते. दुसरा राऊंडसुद्धा तो पहिल्या नंबरने जिंकलेला असतो. अशा रीतीने इथे आता सौदामिनी देशमुखने इतके प्रयत्न केले, पण शेवटीला तिचे प्रयत्न सगळेच्या सगळे फेल गेलेले असतात. अर्णवचा ड्रेस सर्व परीक्षकांना खूपच जास्त आवडतो आणि सगळ्यांना विचारलं जातं की तुम्हाला कोण वाटते जिंकावं, तर अर्णव ईश्वरी जिंकावे असंच सगळेजण बोलत असतात. पब्लिक रिॲक्शन ही आता अर्णव ईश्वरीच्या सपोर्टमध्येच असते आणि त्याचबरोबर जे तिथे बाकीचे कंटेस्टंट असतात ते सुद्धा अर्णव आणि ईश्वरीवरती खार खाऊन असतात. कारण का, पहिली बाजीसुद्धा इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा ईश्वरीनेच मारलेली असते आणि आता अर्णवला इतका उशीर झालेला असतो. त्याला कापडसुद्धा असं पूर्ण अखंड दिलेलं नसतं, त्याला चिंध्या गोंध्या दिलेल्या असतात मुद्दामून तो हारण्यासाठी. पण अर्णवच्या हातामध्ये इतकी पॉवर असते की त्याने त्याच्यापासून सुद्धा ते तयार केलेलं असतं. ईश्वरी देवाजवळ प्रार्थना करत असते की अर्णव जिंकला पाहिजे. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर काळजी करू नका, गणू बाप्पा आणि आई दोघांचाही आशीर्वाद आहे तुम्हाला, तुम्हीच जिंकणार मला विश्वास आहे. आणि ईश्वरीचा हा विश्वास खरा ठरलेला असतो
कारण अर्णवने त्या चिंध्यांपासून सुद्धा उत्तम डिझाईन तयार केलेली असते आणि तो ड्रेस तयार केलेला असतो. आणि शेवटीला परीक्षक आता निर्णय देतात. ते म्हणतात की कोण जिंकलं असेल असं तुम्हाला वाटतं? तर काही इथे आकाशचं नाव घेतात, काही सौदामिनी देशमुखच्या कंपनीचं नाव घेतात, तर काही सात्विक फॅशनचं सुद्धा नाव घेतात. तेव्हा इथे सगळ्यांचा ड्रेस त्यांना खूपच जास्त आवडतो. प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा परीक्षक म्हणतात, पण इथे आता आम्ही जो रिझल्ट दिला आहे त्यानुसार कुणाचा नंबर आला आहे ते आपल्याला कळेल. परीक्षकांनी मार्क दिलेले असतात, त्याच्यामध्ये आता प्रत्येकाला मार्क मिळत असतात आणि प्रेक्षकांनो इथे अर्णवला 10 पैकी 9 मार्क मिळालेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो 9 मार्क हे भेटलेले असतात. पण 1 मार्क वाढून दिलेला असतो, तो म्हणजे त्याच्या हिमतीला. कारण इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा चिंध्यागोंद्यांपासून त्याने उत्तम असा ड्रेस तयार केलेला असतो. तेव्हा एक जजेस म्हणतात की हे मार्क माझ्याकडून तुला पूर्ण आहे, तुला 10 पैकी 10 मार्क आहेत. म्हणजे या राऊंडचा विनर आहे अर्णव राजेशिर्के. सात्विक फॅशन अर्णव राजेशिर्के याने आता दुसरा राऊंडसुद्धा जिंकलेला असतो. पहिला राऊंड फूडचा, दुसरा राऊंड फॅशनचा, दोन्ही राऊंड आता ईश्वरी अर्णव जिंकलेले असतात. त्यामुळे सात्विक फॅशनचं कपल यांनी आता बाजीही मारलेली असते. त्यामुळे इथे आता त्यांचं खूपच जास्त कौतुक होतं. अर्णव म्हणतो, सौदामिनी देशमुख, आज तू हरण्यासाठी जे काही मला केलंस ना, म्हणजे मला हरवण्यासाठी तू जे काही केलंस ना ते करायला नको होतंस. माझ्या आईची मशीन माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. माझे इमोशन्स जोडलेत केलेत त्या मशीनबरोबर आणि तू माझ्या इमोशन्सचा मजाक उडवलास. माझ्या आईची मशीन तू इकडे तिकडे पसरवून ठेवली होतीस आणि तू जे काही केलंस ना त्याची खूप मोठी किंमत तुला भोगावी लागणार आहे, मोजावी लागणार आहे. कळलं तुला? तू असं करायला नको होतंस. माझ्या आईची मशीन ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणून ती मी इथे आणली होती, तुला तोडायला आणली नव्हती. तुझ्याने काही होणार नसेल तर तू गप्प बस ना, पण आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको. आम्हाला इतका त्रास दिलास तू, आम्ही एका शब्दाने तरी काही बोललो का? नाही ना. मग आता अशी डावपेच खेळून का स्वतःची इथे इमेज खराब करून घेतेस? मीडियासमोर ह्या गोष्टी आणायला मला 2 मिनिटसुद्धा लागणार नाही. कारण ज्या माणसांना तू इथे आणलं होतंस ना मशीन खोलायला, ते बाहेर गेटमधून जाताना CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्या माणसांना पकडायला मला वेळ नाही लागणार. पण जर यापुढे पुन्हा तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात किंवा माझ्या घरातील लोकांना किंवा माझ्या जवळच्या वस्तूंना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल. बरं झालं माझं कुटुंब माझ्याबरोबर होतं म्हणून मी माझ्या आईचंच मशीन दुरुस्त करून त्याच्यावरती कपडे शिवू शकलो आणि हा माझ्या आईचाच, सात्विकाचाच मला आशीर्वाद मिळालेला आहे की मी जिंकलेलो सुद्धा आहे. तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न करा, मला तुम्ही खाली पाडू शकत नाही. तुम्ही कितीही जिंकण्याचा हट्टास करा, मला हरवण्याचा हट्टास करा, पण शेवटीला बाजी मारणार ती अर्णव आणि ईश्वरीची जोडीच. कळलं तुम्हाला? त्यामुळे सौदामिनी देशमुख, यापुढे जर मला हर्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या आईचं मशीन किंवा माझ्या घरातील कुठली व्यक्ती जर वापर केला ना आणि जर मला कळलं तर मी आता तुमच्याजवळ शांतपणे बोलतोय, यापुढे शांतपणे बोलणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या लायकीत तुम्हाला उत्तर देईन, असं अर्णव सौदामिनी देशमुखला म्हणतो. ती म्हणते, पण हे सगळं तू मला का बोलतोयस? मी काहीच केलेलं नाही आहे. अर्णव म्हणतो, तुम्ही काय केले आणि काय नाही हे मी सांगण्यापेक्षा तुमच्या मनाला जास्त माहिती असेल, नाही का? तेव्हा यापुढे आहे ना, विचार करत जा. मला किंवा माझ्या बायकोला त्रास देण्याच्या आधी तुम्ही जरा विचार करत जावा. कारण याचे परिणाम जे काही होतील ना ते तुम्हालासुद्धा भोगावे लागतील. तुमचेसुद्धा स्पर्धक आहेत इथे, त्यांना हरवायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. त्यामुळे पुन्हा जर आम्हाला त्रास दिला तर तुमचे स्पर्धक कसे बाहेर पडतील याचा विचार आम्ही नक्कीच करू. तर अशा रीतीने इथे आता अर्णव यांनी दुसरा राऊंडसुद्धा जिंकलेला असतो. स्पर्धा अजून बाकी आहे, 2 राऊंड तर दोघेजणं जिंकलेले आहेत. त्यामुळे इथे अर्णवला जेव्हा कळतं की सौदामिनी देशमुखनेच त्याच्या आईचं मशीन बिघडवलं आहे, तेव्हा तो भयंकर चिडलेला असतो आणि तो तिला तिच्या भाषेमध्ये वाटेल तसं आता उत्तर देतो. माझ्या आईचं मशीन जर बिघडलं असतं ना, त्याला काही झालं असतं तर मी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, जेलमध्ये पाठवलं असतं मी तुम्हाला, नाही तर तुमचा जीव घेतला असता, असं आता अर्णव म्हणतो. अर्णवचा राग बघितल्यानंतर सौदामिनी देशमुखसुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सौदामिनी देशमुखने मशीन खराब करूनसुद्धा योग्य वेळेवरती मशीन तयार करून अर्णवने त्याच्यावरतीच आता कपडे शिवलेले असतात आणि सात्विकाच्या आणि गणूबाप्पाच्या आशीर्वादाने दुसरा राऊंडसुद्धा तो जिंकलेला असतो. अर्णवने बाजी मारलेली असते. तेव्हा इथे ईश्वरीला आणि अर्णवच्या कुटुंबियांना त्याचा खूप जास्त अभिमान
हा वाटत असतो. तर इथे आकाशने खूप प्रयत्न केलेले असतात, त्यामुळे इथे अर्णवनंतर आकाशचा नंबर असतो. आकाशची डिझाईनसुद्धा खूपच जास्त परीक्षकांना आवडते आणि तो सुद्धा दुसऱ्या राऊंडचा विनर झालेला असतो.